धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीजस. धन्यवाद येशू. धन्यवाद माझ्या देवा. हालेलुया लॉर्ड. हालेलुया जीजस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. या तुम्ही जोडा लवकर लवकर. आणि आज आपण एक क्रिसमस संदेश घेणार आहोत. अद्भुत है ना, अद्भुत संदेश. प्रेज लॉर्ड. तर प्रार्थना माझी झालेली आहे आणि या तुम्ही लवकर लवकर. आपण जेवढं होऊ शकतं तेवढं घेऊ आणि मग जर राहिलं काही, कारण की वचन आहे आणि वचन समजून घेणं खूप गरजेचं आहे. वचनं काय आहेत हे ऐकणं खूप गरजेचं आहे. तर जर वचनं राहिले तर राहिलेला भाग पुढच्या किंवा संडेला घेऊ आपण, आणि जर नाही झालं संडेला तर नेक्स्ट आपण घेऊया. पण आपण व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे की वचन काय सांगते. ठीक आहे. तर आजचा हा संदेश आहे मोठा अद्भुत संदेश. मोठा दिवस. क्रिसमस हा मोठा दिवस मानला जातो. तर कसा मानला जातो ते आपल्याला पाहिजे. ठीक आहे. ठीक. आवाज येतो का व्यवस्थित? जा दर्जा बंद कर. प्रेज द लॉर्ड. तर क्रिसमस हा मोठा अद्भुत संदेश. क्रिसमसचा अद्भुत संदेश. ठीक आहे. तर आपण पाहतो की 3 रात्र आणि 3 दिवस. क्रिसमसचा संदेश 3 रात्र आणि 3 दिवस. आता आपण पाहतो की 3 रात्र आणि 3 दिवस हा काय है ना. तर जन्माच्या वेळेस नाही. येशू ख्रिस्ताचा जन्म आपण पाहतो ना. आज येशू ख्रिस्ताचा जन्म. आज पूर्ण जगामध्ये हेच सांगितलं जातं की आज प्रभू येशूचा जन्म झाला. आज प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. तर आपल्याला पाहायचं आहे तर जन्माच्या वेळेस नाही. येशूचा संदेश, क्रिसमसचा संदेश जन्माच्या वेळेस नाही, तर जिवंत झाल्याच्या नंतर, म्हणजे कबरेतून उठल्याच्या नंतर, जिवंत झाल्याच्या नंतर आहे. काही 20-30 वर्षामध्ये नाताळ साजरा करण्याचा काय झाले, रूप बदललेले. नाताळ जो साजरा करत आहे ना त्याचं रूप बदललेलं आहे. तर कसं बदललेलं आहे ते आपण पाहायचंय. ठीक आहे. तर आपण पाहतो की रूप बदललेलं आहे. फरक असा आहे, फरक हा झालेला म्हणजे आपण म्हणू शकतो काय फरक आहे. जसं आहे तसं नाताळ है ना, पण असा फरक झालेला आहे की जी शुभवर्तमान, जी सुवार्ता है ना, जी सुवार्ता सांगण्यात येत होती त्याच्यामध्ये मिलावट झालेली. मिलावट म्हणजे काही पण है ना, मिलावट, काहीतरी मिक्स करून सांगायचं. नाताळ काय, संदेश काय हे बघायचं नाही. बस काहीतरी आपलं येशूचं आहे ना, येशूचे वचन, मग काय पण बोलायचं ते आपण पाहूया. ठीक आहे. तर सुवार्तामध्ये भेळ मिसळ झालेली आहे. काय झालेली? सुवार्तेमध्ये भेळ मिसळ. सुवार्ता म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म है ना. कशासाठी आला येशू ख्रिस्त, का आला, कोणासाठी आला हे बघत नाहीये बस है ना. तर म्हणून असं सांगितलंय, म्हणून असं मी लिहिलंय या ठिकाणी की सुवार्तामध्ये, सुवार्ता सांगण्यामध्ये काय झालेली? भेळ मिसळ झालेली, मिसळून घेतलेली, मिलावट केलेली आहे. ठीक आहे. भेळ मिसळ झालेली आहे. कसे आपण पाहूया. तर पहिल्यांदा एक वचन वाचू आपण. वचन असं आहे एशियाचं पुस्तक 9 अध्याय 6 वचन. काय सांगत आपण पाहूया. कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे. आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे आणि राज्य अधिकार
त्याच्या खांद्यावर राहील. राज्याधिकार त्याच्या खांद्यावर राहील आणि त्याचे नाव अद्भुत मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हटल्या जाईल. शांतीचा अधिपती. तुम्ही नसन ऐकलं तर मी पुन्हा वाचू शकते, वाचून दाखवू शकते. मी पुन्हा हे वचन वाचते कारण की लवकर अंतःकरणामध्ये घुसत नाहीत वचन. ठीक आहे, तर परत एकदा मी वाचून दाखवते. काय सांगते? 6 वचन. एशिया याचा 9 अध्याय आणि 6 वचन. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिलाय. आता बाळ कशासाठी जन्मलाय ते आपल्याला पाहिजे. बाळ का जन्मलाय ते आपल्यासाठी पाहिजे. ठीक आहे, आपल्यासाठी का जन्मला ते पाहिजे. पुत्र दिला आहे आणि राजाधिकार त्याच्या खांद्यावर राहील आणि त्याचे नाव अद्भुत मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हटल्या जाईल. ठीक आहे, शांतीचा अधिपती असे म्हटल्या जाईल. आणखीन एक वचन वाचूया आपण. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 5 वचन. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 5 वचन. काय सांगते वचन? म्हणून तो जगात येते वेळेस म्हणतो यज्ञ व अर्पण याची इच्छा तू धरली नाही, तर तू माझ्यासाठी देह घडवून तयार केले. तू माझ्यासाठी देह घडवून तयार केले. माझ्यासाठी देह घडवले. प्रियांनो, याच्यावर मी थोडस बोलणार आहे. तर देह का घडवला? परमेश्वराने देह घडून दिला, देह घडून आणले है ना. काय केलं? देह घडला. कशासाठी पाहिजे होता ते देह है ना. आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला म्हणजे तेव्हा त्याचा जन्म झाला नाही, तर तो अनादी काळापासून, सुरुवातीपासून, ज्या वेळेस पृथ्वी बनली नव्हती तेव्हापासून येशू ख्रिस्त पित्या संगती आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हापासून ही पृथ्वी झाली नव्हती, जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा पण प्रभू येशू ख्रिस्त होता. ठीक आहे, हे पहिलं समजून घ्या. म्हणून तो फक्त काय केलं? पित्याने काय केलं? आमच्यासाठी देह घडला. आमच्यासाठी एक शरीर पाहिजे होतं. कशासाठी? बलिदान करण्यासाठी. बलिदान करण्यासाठी एक शरीर पाहिजे होतं आणि ते परमेश्वराने दिलं, घडवून आणलं. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा मी तेच वचन वाचणार आहे कारण की वचन आमच्या अंतःकरणामध्ये जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर इब्रिकरास पत्र 10 अध्याय 5 वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. वचन असं सांगतं, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणतो यज्ञ व अर्पण याची इच्छा तू धरली नाही. कोणी धरली नाही? म्हणजे यज्ञ नकोय परमेश्वराला. तुम्ही काय यज्ञ करता ह्याची त्याला इच्छा नाहीये. प्रेज लॉर्ड. पण काय केलं त्यांनी? नाही तर त्यांनी इच्छा धरली नाही, तर तू माझ्यासाठी देह घडवून तयार केले. माझ्यासाठी देह घडवून तू काय केले? तयार केले. मग माझ्यासाठी, माझ्या पापासाठी देह घडला गेला. कारण की परमेश्वराला असं कोणी दिसलं नाही. कोणचे स्वर्गदूत नव्हते, असं कोणचं शरीर नव्हतं की त्याचं बलिदान, माझं पाप त्याच्यावर लादल्या जावं. जे जगाचं पाप होतं ना प्रियांनो, जगाचं पाप त्याच्यावर लादल्या जावं असं कोणचं शरीर मिळालं नाही. म्हणून परमेश्वराने काय केलं? त्याचा एकुलता एक पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये पाठवला. देह म्हणून एक शरीर, काय म्हणतात, एकदम परफेक्ट शरीर, जो आमचं पाप घेऊ शकतो, जो आमचं पाप घेऊ शकतो असं शरीर तयार केलं. प्रेज द लॉर्ड.
असं शरीर तयार केलं. मग आपण पाहतो की परफेक्ट शरीर, उत्कृष्ट शरीर, बलिदान उत्कृष्ट आणि काय म्हणतात त्याला, उत्कृष्ट म्हणजे तो सहन करू शकतो है ना. आमच्याकडं ती ताकद नाही सहन करण्याची. जे प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलं ना आमच्यासाठी, माझ्या पापासाठी, प्रत्येकाने हा शब्द बोलला पाहिजे, माझ्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, माझ्या पापासाठी त्यांनी बलिदान दिलं, माझ्या पापासाठी आज तो जन्म झाला. आज पूर्ण दुनियामध्ये काय करत आहे, खुशी, आनंद. आज आनंदाचा दिवस आहे, खुशीचा दिवस आहे. पण असं म्हणत नाही आज माझ्या पापासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, असं कोणी म्हणत नाही प्रियांनो. असं कोणीच म्हणत नाहीये. का म्हणत नाही? कारण की वचन तसंच साजरं जातं. वचन तसंच काय म्हणतात ना, ताटामध्ये वाढल्या जातं. आपल्या ताटामध्ये जे आहे ना तेच खायची सवय पडली आपल्याला, तीच खायची सवय पडली. सत्य आवडत नाही, सत्य कोणाला घेवत नाही है ना. पण सत्य काय आहे, कडू असतं पण ते सत्य. प्रेज लॉर्ड. शरीर, मंदिर, उत्कृष्ट शरीर, महान मेंढपाळ. महान मेंढपाळ, तो महान मेंढपाळ कोण होता? तो महान मेंढपाळ होता येशू ख्रिस्त. तो महान मेंढपाळ येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त हा महान मेंढपाळ आहे. आज पण आम्ही त्याला कुठं पाहतोय? एका त्या गाईच्या गोठ्यात. आज पण तो बाळच म्हणून आम्ही त्याला काय केलेले, म्हणजे आमच्या ताटामध्ये तसंच वाढलेलं आहे ना. जे पण पाळक लोक येतात, जे पण सेवक येतात, ते स्वतःला दास तर म्हणवतात, पण ते काय सांगतात, जे आमच्या ताटामध्ये वाढले ना तेच आम्ही खातो. सत्य कधी प्रकट होणार? सत्य कधी आम्हाला कळणार? जर सत्य कळालं नाही तर काय होणार? प्रेज लॉर्ड. कोसो लांब, कोसो दूर राहणार आम्ही येशू पासून, येशू ख्रिस्ताच्या वचनापासून जर आम्ही वंचित राहिलो तर माझी आणि त्याची कधीच ओळख नाही, असं होईल. असं होईल. मग ओळख नकोय का? ओळख नकोय का त्याची आणि आमची? ओळख पाहिजे ना. या आपण आणखीन पुढे बघूया. तर ख्रिसमसचा संदेश येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू होत नाही, तर ख्रिसमस संदेश येशू ख्रिस्ताच्या मृत्यू नंतर सुरू होतो. मी पुन्हा एकदा वाचून दाखवू का, तुम्हाला सांगून दाखवू का? कारण की तुम्हाला जर नसेल ऐकलं तर पुन्हा एकदा मी सांगते. काय? ख्रिसमस संदेश येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू होत नाही, तर ख्रिसमस संदेश येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर सुरू होतो. संदेश, ख्रिसमसचा संदेश का? कारण की देह माझ्यासाठी घडला, देह माझ्यासाठी तयार केला त्या परमेश्वराने. कारण की पूर्ण पृथ्वी, पूर्ण जग पापामध्ये मरत होतं, श्रापामध्ये मरत होतं प्रियांनो. काय हे आज आम्ही बघतोय का? काय जिथं तिथं खुशी, आज आनंद, इतका आनंद की बस विचारता सोय नाही, इतका आनंद है ना. पण हे कोणाला माहितीये का? हा आनंद मी आज करतोय, पण येशू ख्रिस्त माझ्यासाठी तो त्या क्रूस खांबावर मरणार आहे. कोणीतरी मरत आहे हो आमच्यासाठी, कोणीतरी जीव दिलाय आमच्यासाठी, आणि आम्ही काय करत आहे? आनंद करत आहे. आम्ही काय करत आहे? खुशी आहे आज, आनंद आहे आज. बापरे. मग काय, प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन जर आमच्या असेच म्हणजे कधी समजलेच नाही तर काय होणार? त्याची माझी कधीच ओळख नाही असं तो म्हणतो, त्याच्या वचनामध्ये म्हणतो, मी तुला ओळखत नाही, तुझी आणि माझी कधीच ओळख नव्हती असं तो म्हणणार आहे. मग हे जमेल का? मग हे चालेल का? माझा प्रश्न आहे. जे लोक आज असा ख्रिसमस
मनवतात किंवा साजरा करतात त्यांना प्रश्न आहे, चालेल का असं? चालेल का? खुशी, आनंद, बस आनंद करायचा, मजा मारायची आहे. तो कशासाठी आला हे घेणं नाही, त्याने काय केलं येऊन हे घेणं नाही, त्या पित्याने एकुलता एक पुत्र दिला मरणासाठी हे घेणं नाही, बस आनंद करायचा आहे. जन्माला आलाय ना येशू ख्रिस्त, बस आनंद करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आज ख्रिसमस एक सण म्हणून सणाचा काय आहे, सणाच्या रूपात बदलले. सणाच्या रूपात म्हणजे सण आहे, आनंद करायचा आहे, बस सण आहे आणि तो आनंदामध्ये घालवायचा आहे. बाकी तो काय झालंय, कशाला आलाय, माझ्यासाठी काय केलंय, काही बघायचं नाही, बस आनंद करायचा आहे ना. तर काय झालंय, मिलावट झाली, सुवार्तेमध्ये भेळ मिसळ झालेली आहे, भेळ मिसळ, आणि एक बाजार बनलाय. ख्रिसमसचा साजरा करण्याचा एक बाजार झालाय, बाजार. खरं काय ते कोणीच समजून घेत नाही, सत्य काय आहे ते कोणीच अंतःकरणामध्ये घेत नाही. बस ख्रिसमस आहे, मजा मारायची आहे, पार्टी करायची आहे. काय झालंय, तो येशू ख्रिस्ताला किती फटके बसलेत माझ्या पापासाठी, हे बघत नाही आम्ही, हे पाहत नाही आम्ही. प्रेज द लॉर्ड. हे बघत नाही आम्ही. तर एक बाजार बनलाय, बाजार. मग आपण पाहतो निनवे आणि कफरनहूम, योना आणि येशू. निनवे आणि कफरनहूम, कफरनहूम, योना आणि येशू. आपण पाहूया ह्या दोघांचं काय कनेक्शन दिलं, का बरं दिलं कनेक्शन बायबलमध्ये, आपण पाहूया. तर आपण पाहतो कफरनहूम हे एक शहर है ना, हे एक शहर का महत्व आपल्या, प्रेज द लॉर्ड. कफरनहूम हे एक शहर, मग का महत्व म्हटलं गेलं आहे बायबलमध्ये, म्हणजे इतकं महत्व का दिलंय बायबलमध्ये, बायबलमध्ये एवढं महत्वाचं का दिलंय, काय, कफरनहूम एक शहर आहे है ना. मग ते कफरनहूम बायबलमध्ये म्हणजे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये का बरं एवढं महत्व दिलंय त्याला, ठीक आहे. तर आपण पाहूया मत्तयाचा 4:13, मत्तय 4:13, ठीक आहे. आणि नासरेत सोडून तो जबलून व नफ्ताली यांच्या सीमात समुद्राकाठीवरील कफरनहूम येथे येऊन राहिला. कोण येऊन राहिला? येशू ख्रिस्त. कफरनहूम, ठीक आहे. तर आपण पुन्हा एकदा वाचू का, जर तुम्ही नसन ऐकलं तर मी पुन्हा वाचते. आणि नासरेत सोडून, नासरेत जो आपण म्हणतो ना नासरेतचा येशू, ठीक आहे. तर नासरेत सोडून तो जबूलून व नफ्ताली यांच्या सीमात समुद्राच्या काठीवरील कफरनहूम येथे येऊन राहिला, येथे येऊन राहिला. आता आपण पाहतो हिब्रू शब्द मध्ये काय आहे, कफर म्हणजे शहर आहे ना, एक गाव आहे, शहर आहे. आणि हुम, कफरनहूम म्हणजे, कफर म्हणजे एक शहर, आपण गाव म्हणू शकतो, शहर म्हणू शकतो आता त्या टायमाचं, ठीक आहे. आणि नहूम, आता हे दोन आहे. कफर हे गाव आहे आणि नहूम आपल्याला माहिती असेलच, नहूम म्हणजे आपलं बायबलमध्ये पुस्तक आहे, ठीक आहे. तर आपण पाहतो की ईसापूर्व 650 एडी त्यांनी सेवा केली, ठीक आहे. तर आपण पाहतो निनवेविषयी देववाणी म्हणजे परमेश्वराची वाणी काय झाली निनवेविषयी, तर आपल्याला माहितच आहे निनवेविषयी देववाणी. एकलोशी
नहूम, एकलोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक कोणचे होते? नहूम. तर नहूम याचा पहिला अध्याय 15 वचन काय सांगते आपण पाहूया. आपण नहूम याचा 1 अध्याय आणि 1 वचन वाचलं. काय? निनवेविषयी देववाणी, एकलोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक, हे पहिलं वचन नहूम याचं 1 अध्याय 1 वचन. ठीक आहे. आता नहूम याचा 1 अध्याय आणि 15 वचन काय सांगते? पहा, जो सुवार्ता सांगतो व कल्याण पुकारतो, जो सुवार्ता सांगतो व कल्याण पुकारतो त्याचे पाय पर्वतावर आहेत. त्याचे पाय पर्वतावर आहेत. कोणाचे पाय पर्वतावर आहेत? तर त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त. आणि इथं मी तुम्हाला आता सांगितलं की कफरनहूम कुठे गेला? जबूलून सोडून समुद्राच्या काठीवरील कफरनहूम येथे गेला. कोण गेला? येशू ख्रिस्त गेला. ठीक आहे का? लक्ष द्या, वचन काय आहे ते समजून घ्या. मग आपण पाहतो या ठिकाणी कोण आला? पर्वतावर. पहा, जो सुवार्ता सांगतो व कल्याण पुकारतो त्याचे पाय पर्वतांवर आहेत. इथं पाहतो आपण येशू म्हटलंय, म्हणजे बायबलमध्ये हे नाहीये, पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. मग पुढे असं सांगितलंय, असं वचन आहे, यहुदा, तू आपले सण पाळ आणि नवस फेड. तर हा झाला पहिला पाठ झाला. आता बी पाठ तेच वचन आहे, पण ए पाठ आपण पाहतो आणि आता आपण बी पाठ ऐकतोय. कारण दुष्कर्मी म्हणजे कोण आहे? तो अशुशुरी तुझ्यामधून पुन्हा चालत जाणार नाही, तो अगदी छेदला गेला आहे. तर आपण पाहतो कोण छेदला गेलेला आहे? तर शैतान. ठीक आहे. अशुशुरी म्हणजे मी पुढे वाचून दाखवणार आहे तुम्हाला. नहूम याचा 1 अध्याय आणि 11 वचन आपण वाचूया. अशुशुरी. ठीक आहे. जो यहोवाच्या विरुद्ध वाईट योजना करतो आणि दुष्कर्माची मसलत करतो, असा कोणी एक तुझ्यातून निघाला आहे. आता आपल्याला पाहायचंय की कोण निघालाय. ठीक आहे. तर पुढचं वचन आपण पाहूया, पण त्याआधी आपण पाहू कोणीतरी होतं. काय करत होतं? सुवार्तेला बिघडवत होतो. सुवार्तेला म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की सुवार्तामध्ये काय झालेलं आहे? मिलावट, भेळ मिसळ झालेली. सुवार्ता सांगण्यामध्ये भेळ मिसळ झालेली आहे. म्हणून आपण पाहतो की वचन काय आणि येशू ख्रिस्त का आला ह्याचं काही घेणं देणं नाही. बस आनंद करायचा आहे, खुशी मनवायची आहे आणि नाचायचंय. ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचंय आपल्याला की काय सांगत आहे आपण पाहू. कोणीतरी होतं जे सुवार्तेला बिघडवत होतं. सुवार्तेला म्हणजे शुभ संदेश, जी सुवार्ता, ठीक आहे, बिघडवत होता. जसा आज क्रिसमसचा शुभ संदेशला बिघडवत चाललेला आहे. आजची बात करते मी मित्रांनो, कारण की पहिल्या काळात पण तसंच होत होतं. पहिल्या काळातही बिघडवत होते, सुवार्तेला बिघडवत होते आणि आज पण सुवार्तेला बिघडवत आहे. मग आपल्याला कळायला नको का परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली का नाहीये? जर दिली असेल तर त्याचा उपयोग करा, त्याचा वापर करा. ठीक आहे. त्याचा वापर करा. भेळ मिसळ झालेली जी सुवार्ता आहे त्याला सुधरावा. काय खरंच आहे का हे? काय मी आनंद करू शकतो का? आज एवढे लोक नाश होतात.
प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला? माझ्यासाठी या जगामध्ये तो मरायला आला. माझ्यासाठी तो त्या क्रूस खांबावर जाणार आहे. आणि मी आज काय करते? नाचते, गाणे गाते, आनंद करते. किती खुश होत असेल ना येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये. मी तुम्हाला विचारते, प्रश्न आहे माझा, आज माझा प्रश्न आहे तुम्हाला, आनंद करताय ना करा, पण काय प्रभू येशू ख्रिस्त खुश होतय का? तो आनंद करत आहे का? अरे माझे लोक माझा जन्मदिवस साजरा करत आहेत म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त खुश होतय का? आज हा प्रश्न आहे माझा तुम्हाला, प्रश्न आहे. काय तुम्हाला ठाऊक आहे? आज तुम्ही नाचताय त्यांनी जन्म घेतलाय म्हणून, प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला म्हणून. पण तो कशासाठी जन्माला आला? अहो तो माझ्या पापासाठी जन्माला आला, मरण्यासाठी. त्याला एक दिवस मरायचंय म्हणून त्यांनी जन्म घेतला. त्याचे उद्देश, पित्याचा उद्देश हेच होतं का जगामध्ये बलिदानासाठी कोणी असा भेटला नाही. तर त्या परमेश्वराने काय केलं? एकुलता एक पुत्र दिला, देह तयार केली माझ्यासाठी. माझ्यासाठी पुत्र दिला मरणाला, त्या क्रूस खांबावर खिळून मारायला. आणि आज तुम्ही नाचताय, आज तुम्ही नाचताय. किती खुश होत असेल प्रभू येशू ख्रिस्त, होत असेल ना? प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचूया आपण, नहूम ह्याचा 3रा अध्याय 18 वचन. नहूम ह्याचा 3रा अध्याय 18 वचन काय सांगते आपण पाहूया. अरे अशुशुराचा राजा, अशुशुराचा राजा, तुम्हाला मी पहिला आताच बोलले होते की तो शैतान आहे, पण आपण वाचूया आता या ठिकाणी काय आहे. अरे अशुशुराचा राजा म्हणजे शैतान, ठीक आहे. तुझे मेंढपाळ काय झाले? डुलक्या घेते, डुलक्या. तुझे मेंढपाळ डुलक्या घेत आहेत. काय घेत आहेत? डुलक्या घेतात. तुझे श्रेष्ठ जन स्वस्त निजले आहेत. तुझे स्वस्त काय आहेत? श्रेष्ठ जन, तुझे श्रेष्ठ जन स्वस्त निजले आहेत. तुझे लोक पर्वतावर विखरले आहेत, विखरले आहेत. आणि त्यांना एकवटील असा कोणी नाही. त्यांना एकवटील असा कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचूया. मिखा ह्याचा 5 अध्याय आणि 6 वचन काय सांगते ऐका. आणि ते अशुशूर देशाचा व निम्रताच्या देशाचा त्याच्या प्रवेशामध्ये तलवारीने नाश करतील. त्याच्या प्रवेशामध्ये तलवारीने नाश करतील. आणि अशुशूर आमच्या देशात येईल. अशुशूर आमच्या देशात येईल. अशुशूर म्हणजे प्रियानो शैतान. मी तुम्हाला विचारते, काय अशुशूर आज ह्या जगामध्ये नाही का? प्रत्येकाच्या काय म्हणतात ना, सुवार्तेला बिघडवण्याचं काम कोण करत आहे? सुवार्तेला बिघडवण्याचं काम कोण करते आज? शैतान. अशुशूरचं कामच ते. सुवार्ता कानावर गेलीच नाही पाहिजे. सुवार्ता कोणाच्या कानामध्ये गेलीच नाही पाहिजे. जरी कानामध्ये गेली ना तरी अंतःकरणामध्ये गेली नाही पाहिजे. शैतान खूप धूर्त आहे आणि तो काय झालेला आहे? आज जिंकलेला आहे ना, जवळ जवळ जिंकलेला आहे. पण परमेश्वराला धन्यवाद, आमच्यासारख्या लोकांना त्यांनी काय केलं? वेगळं केलं. ह्या जगापासून वेगळं केलं त्यांनी आणि समज दिली, बुद्धी दिली. परमेश्वर म्हणतो, ज्या कोणाला बुद्धीची घटी आहे त्यांनी माझ्याकडे मागावं. मग मागा ना, बुद्धी मागा,
म्हणजे कळेल वचन काय आहे हे समजेल. वचनच नाही समजलं ना प्रियांनो, काही उपयोग नाही आमचा. आलो जसं होतो तसं जगलो आणि बस इथून निघून गेलो, बस काहीच नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त न्यायाच्या दिवशी तो म्हणेल, तुझी आणि माझी कधीच ओळख नव्हती, तुझी आणि माझी कधीच ओळख नव्हती. मग हा शब्द सहन करा, हा शब्द सहन करण्यासाठी तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. हा शब्द सहन करण्यासाठी तयार राहा. या आपण दुसरं वचन वाचूया. म्हणजे आपण पहिलं तेच वचन वाचायचंय, पण मी अर्ध वाचलं होतं. आता आपण पुढचं वाचूया, ठीक आहे. आणि वचन लक्षात घ्या, पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या आणि हे वचन पुन्हा वाचा. तुम्ही स्वतः बसा, परमेश्वराच्या चरणाजवळ बसा. काय हे खरं आहे का? काय मी वचन वाचते ते बरोबर आहे का? हे वचन काय खरंच परमेश्वर असा आहे का? का खरंच तो आशिष राज काय केलेले त्याने सुवार्ता बिघडवलेली आहे का? वाचा, तुम्ही स्वतः वाचा, ठीक आहे. आणि स्वतःला सावरा प्रियांनो. आज आमच्याकडे वेळ आहे, आज आमच्याकडे समय आहे. त्या परमेश्वराने आज आमच्यामध्ये जो श्वास ठेवलेला आहे ना, तो टाइम आहे, अद्भुत आहे तो. आज आमच्याकडे वेळ आहे बदलण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला आणि त्यांनी माझं पाप त्या क्रूस खांबावर घेतलं हे समजून घेण्यासाठी आज परमेश्वराने आमच्याकडे ते वेळ दिलेला आहे, तो टाइम दिलेला आहे. ऐका आणि सुधरा, परमेश्वराच्या चरणाजवळ बसा. प्रेज द लॉर्ड. आपण वचन वाचूया. आशिष आमच्या देशात येईल व आमच्या सीमेच्या आत, आमच्या सीमेच्या आत पायचाल करील. आमच्या सीमेच्या आत पायचाल करील. काय त्यांनी पायचाल केला नाही का? त्याचा पायचाल झाला नाही का? झालेला आहे, त्याचा पायचाल झालेला आहे. तो शैतान आज पूर्ण जगावर त्यांनी वर्चस्व मिळवलं आहे. किती लोक गडबडीमध्ये आहेत. काहीतरी थोडेफार लोक ख्रिश्चन तर म्हणायचं नाहीये, कारण की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त धर्म बदलायला आला नाही, तो जीवन बदलायला आला. तो जीवन बदलतो, धर्म बदलत नाही. म्हणून ख्रिस्ती म्हणायचं नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताचे मार्गावर चालणारे लोक व्हा, येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालणारे व्हा. ख्रिश्चन बनू नका. ख्रिश्चन नाही, ख्रिश्चन काहीच नाही, है ना. ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं ते, ठीक आहे. या आपण पुन्हा वाचूया. देशात येईल व आमच्या सीमेच्या आत पायचाल करील तेव्हा हा पुरुष. आता तेव्हा हा पुरुष कोण? ठीक आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं की आशिषूर आमच्या देशात येईल, आशिषूर आमच्या देशात येईल व आमच्या सीमेच्या आत येईल, पायचाल करील तेव्हा हा पुरुष. आता तेव्हा हा पुरुष तो कोण आहे? हा पुरुष कोण आहे? आपण पुढे वाचूया. हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला मुक्त करील, त्याच्यापासून आम्हाला मुक्त करील. तो कोण करणार आहे मुक्त? प्रभू येशू ख्रिस्त. तो मुक्त कोण करणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त, जो माझ्यासाठी आला. आज मी गर्वाने सांगणार, अभिमान आहे मला त्या येशू ख्रिस्तावर. प्रेज द लॉर्ड. आज त्या येशू ख्रिस्तावर मी खरंच अभिमानाने सांगू शकते की त्या येशू ख्रिस्ताने मला काय केलंय? वेगळं केलं, ह्या जगापासून वेगळं केलं प्रियांनो. मला खरंच वेगळं केलं. कारण की आता छाती ठोकपणाने बोलू शकते की मी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करते, प्रेम करते. प्रेज द लॉर्ड. कारण की सत्य मला समजलेलं आहे आणि प्रत्येक वचनाचा उरगाडा होत आहे. आणि विशेष म्हणजे मसीह मंथन बैठक ह्याची मी एक लीडर आहे. मसीह मंथन बैठक ही काही संस्था नाहीये. मसीह मंथन बैठक ही खरी शिक्षणाची मोहीम आहे.
खरी शिक्षणाची मोहीम ह्याच्यासाठी, कारण की लोकांचं जीवन बदलावं आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं, खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं. बस एवढंच काम आहे मसी मंथन बैठकला. आणि हे करत आहेत, हे काम करत आहेत. तर परमेश्वराला धन्यवाद की ती बुद्धी दिली, परमेश्वराने ती बुद्धी दिली. आणि आमचे पास्टर डॅनियल राज, हे खरी शिक्षण त्यांनी आम्हाला सांगितलं आणि परमेश्वराने आमची बुद्धी खोलली. म्हणून परमेश्वराला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराला धन्यवाद. एक वचन वाचूया आणि मग बाकीचे जे राहिलेले मी संडेला घेईन, कारण की आता प्रार्थना आहे, म्हणजे मीटिंग आहे, पास्टर डॅनियल राजचे लाईव्ह येणार आहेत, त्याच्यासाठी आता या फक्त आपण एक वचन घ्यायचंय. मग उरलेले जे आहेत ते मी पुन्हा संडेला पूर्ण करीन. तुम्ही नक्कीच जोडायचंय. एक वचन अजून एक वाचूया. तर मी काय सांगितलं होतं, कोण मुक्त करीन, तर हा आहे प्रभू येशू ख्रिस्त मुक्त करणारा. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. मिखा याचा 5 अध्याय 2 वचन. मिखा याचा 5 अध्याय 2 वचन काय सांगत आपण पाहूया. आणि हे बेथलेहेम एफ्राता, तू यहुदाच्या हजारांमध्ये असायला लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल. आणि त्याची निघणी पुरातन कालापासून, प्राचीन दिवसापासून आहे. मग हा पुरातन काल, मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटले, जेव्हा माझा संदेश चालू झाला होता तेव्हाच तुम्हाला म्हटले होते, प्रभू येशू ख्रिस्त आज जन्माला आला नाही प्रियांनो. ज्यावेळेस ही पृथ्वी नव्हती, जेव्हा तुम्ही नव्हता, जेव्हा मी नव्हते, त्याच वेळेपासून प्रभू येशू ख्रिस्त आहे. फक्त परमेश्वराला काय करायचं होतं, माझ्यासाठी देह तयार करायचा होता, माझ्यासाठी पुत्र द्यायचा होता बलिदानासाठी. मग काय ते बलिदान आज माझ्या हृदयात आहे का तो मरायला आला कोणीतरी. अहो साधं रस्त्याने जर कोणी आज जर ठोकर खाल्ली किंवा काहीतरी झालं, आपण काय म्हणतो, अरे रे तुला लय लागलंय है ना. अहो तो प्रभू येशू ख्रिस्त, तो पिता परमेश्वराने त्या येशू ख्रिस्ताला माझ्या आणि तुमच्या पापासाठी या जगामध्ये एक देह बनवून पाठवलं, देह तयार केला, शरीर, ह्यासाठी की ते शरीर एक परफेक्ट, ते शरीर पूर्ण माझ्यासाठी तयार केलं. कारण की माझे पाप इतके होते, तुमचे आणि माझे पूर्ण जगाचे पाप त्याच्यावर लादायचे होते. म्हणून त्या पित्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या ठिकाणी पाठवलं जगात. पूर्ण जगाचं पाप हरण करणारा एकच तो प्रभू येशू ख्रिस्त. आज हे सांगितलं जाते का चर्चेसमध्ये आज हे सांगितलं जातंय का तुम्हाला त्या सत्यापासून वंचित ठेवलंय. मग हे तुम्हाला विचारायला नको का, जो तुमच्याकडे पाळक येतो किंवा सेवक येतो, हे विचारायला हवंय ना. सत्यापासून जर तुम्ही वंचित राहिलात तर पाळक तर जाणारच नरकात, त्याच्या मागे तुम्ही जाणार नाही का. कारण की तुमच्या ताटातच तेवढं वाढलंय, तुम्ही तेच खाणार. आणि जेव्हा तो जाणार तेव्हा तुम्ही पण त्याच्याच ठिकाणी जाणार. कुठे? सत्य समजलं नाही, चुकीच्या गडबडीच्या शिक्षणामध्ये शेवटला कुठे जाणार? नरकात. हे खोटं नाहीये. सत्य कडू आहे पण सत्य आहे, कडू आहे पण सत्य, हे सत्य आहे. कोणाला समजायचंय तर समजा, नाही समजायचंय तर सोडून द्या.
कोणाला बदलायचे तर बदला, नाही बदलले तर माझं काहीच जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझं काम आहे सांगायचं, मी सांगितलं. तुमचं काम आहे ऐकायचं किंवा घ्यायचं. ऐकून घ्या किंवा सोडा, माझी काही हरकत नाही. परमेश्वर जाणो आणि तुम्ही जाणो. कारण की न्यायाच्या दिवशी जर मी आज माईक लावून, जर मी आज एवढा मोठा ब्लूटूथ लावून जर मी ह्या ठिकाणी बोलत आहे, तर हे त्या स्वर्गामध्ये त्या टायमाला दाखवल्या जाणार की सत्य तुम्हाला समजलेलं नाही काय, सत्य तुमच्या कानावर गेलं नव्हतं काय, हे तुम्हाला रिपीट होणार आणि मग माझा जीव सुटल्या जाणार है ना. म्हणून या परमेश्वराच्या चरणाजवळ बसा आणि परमेश्वर काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त कशाला आला हे समजून घ्या. आनंद मनवा हो, पण स्वर्गात गेल्यावर आनंद करायचा आहे ना आम्हाला, आनंद करायचा आहे, पण केव्हा? स्वर्गात गेल्यावर, इथे नाही. कारण की आज चौखड गडबड चालू आहे, गडबडी आहे, मिलावट झालेली आहे सुवार्तेमध्ये. आणि आम्ही काय करत आहे? आनंद करत आहे, नाचत आहे, गात आहे. पण काय तो प्रभू येशू ख्रिस्त खुश होते का? मी पुन्हा एकदा विचारते, तो प्रभू येशू ख्रिस्त काय खुश होते का? त्याची इच्छा काय हे मी समजून घेतलंय का? का बस माझं आनंद कसा करायचा आहे, बस आज मला आनंद करायचा आहे, बस कोणाचं घेणं देणं नाही. मग तो प्रभू येशू ख्रिस्त क्रूस खांबावर माझ्यासाठी आला ह्याची पण गरज नाही. प्रेज द लॉर्ड. मग काय करणार? प्रेज द लॉर्ड. या आज वेळ दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तांनी, आज आम्हाला तो वेळ दिलेला आहे, तो टाइम दिलेला आहे. या त्याच्याकडं नतमस्तक व्हा आणि काय करा? पश्चातापी अंतकरण घेऊन या. पश्चातापी अंतकरण परमेश्वराला आवडतं बरं का. पश्चातापी अंतकरण परमेश्वराला आवडतं. तुटलेलं हृदय त्याला आवडतं, तुटलेलं हृदय त्याला आवडतं. मग तोडा ना, हृदय तोडा, कारण की त्याला आवडतं. परमेश्वराला तुटलेलं हृदय आवडतं, पश्चातापी अंतकरण आवडतो, रडलेलं अश्रू गाळून त्याच्या समोर आलेलं त्याला आवडतं. कारण की माझे पाप इतके लाल, लाखेसारखे लाल असले तरी पण तो शुद्ध बर्फासारखे शुभ्र करायला तयार आहे. आज पण त्याचं रक्त आज पण तयार आहे आमच्यासाठी, आमच्या पापासाठी आज पण तयार आहे. काय हा संदेश आम्हाला कधी ऐकवतात का? जर ऐकवतात तर प्रेज द लॉर्ड. पण जर नाही ऐकत, नाही ऐकवत तर गडबड आहे ना. मग हे समजून घ्या आणि या परमेश्वराकडं खऱ्या अर्थाने. ठीक आहे. आणि आता इथला पुढचा संदेश मी रविवारी संडेला घेणार, तर तुम्ही नक्की जुडा. आणि ज्यांनी एवढे कोणी जमलेले आहात, जे जुडलेले आहेत, त्या प्रत्येकावर प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद पाठव. आणि तुम्ही असं ऐका आणि शेअर करायला विसरू नका. माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. आमेन.